RSSचे प्रमुख मोहन भागवत 3-4 दिवसापूर्वी असं म्हणाले, तर तुम्ही संविधान बदलायला निघालेला आहात. आंदोलन आरक्षण मागणीची आहे, पण त्याचा अंतिम छुपा हेतू काय? पोराला 95% मार्क मिळाले, त्याला 85% मिळाले, त्याला नोकरी मिळाली, माझ्या पोराला मिळाली नाही. हा केवढा मोठा अन्याय आहे. काय गफलत झाली लक्षात येते का? आणि ही गफलत राजकीय पक्षांनी केलेली. मी विरोधकांची खिल्ली उडवत नाही, कधीच नाही. मी प्रामाणिकपणे करतो, पण विरोधकांच्या आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट मात्र देता आलं पाहिजे. त्या कंगना राणावत मध्ये 2 विधाने केली. पहिलं विधान तिचं असं होतं, जे लोक संविधान जाळतात ना जंतर मंतरवरती, आपल्याला अभिमान आहे म्हणून आपण हे कार्यक्रम करतो, त्यांची पोटदुखी म्हणून ते संविधान जाळतात. काय पोटदुखी आहे लक्षात घ्या. तुम्ही शेड्यूल कास्ट मध्ये असाल, तुमच्यासाठी पण मी सांगतोय हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही शेड्यूल ट्राईब्स मध्ये असाल, तुमच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. ओबीसी मध्ये असाल, तुमच्यासाठी पण महत्वाचा आहे. आणि मराठा समाजातल्या तरुणांच्या बरोबर संवाद करण्यासाठी तर हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे, जो मी तुम्हाला आता सांगतोय. निकालानंतर नको ते पण बोलायला लागलेत संविधानाबद्दल, आणि त्याच्यामुळे आता तर संविधानाबद्दल फार सावधपणे बोलायची गरज आहे. म्हणजे जसं भगवद्गीतेतले श्लोक किंवा कुराणातल्या आयत किंवा बायबल मधल्या वेगवेगळ्या वर्स, याच्या एकाच श्लोकाचा वेगवेगळा अर्थ काढून दाखवणाऱ्या स्कूल आहे. कुराणातल्या सुद्धा आयतांच्या बद्दल एकाच आयतचे वेगवेगळे अर्थ काढणाऱ्या स्कूल आहे इस्लामिक याच्यामध्ये, युनिव्हर्सिटीमध्येच, युनिव्हर्सिटी नाही, इस्लामिक जगतामध्ये. तसं भविष्य काळामध्ये संविधानातल्या एका कलमाचा पूर्णपणे उलटा अर्थ, आपल्यापेक्षा अधिक जोरात, आपल्यापेक्षा अधिक आरडाओरडा करत, संविधान निर्मात्यांना जो अर्थ अपेक्षित होता त्याच्यापेक्षा उलटा अर्थ या कलमाचा होतो, असं आरडाओरडा होण्याची जास्त शक्यता आहे पुढच्या काळात. कारण संविधानाबद्दल आता विरोधकांनी पण बोलायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात संविधानाची चर्चा ही फार तपशिलामध्ये आपल्याला न्यावी लागणार आहे. आणि ही तपशिलामध्ये नेत असताना फार फार विषय त्याच्यामध्ये होता. म्हणजे काय आधार घ्यायचा? सर्वोच्च न्यायालयाचे संविधानाबद्दलचे निकाल हा एक अभ्यास जरी तुम्ही करायला गेला तर तो PhDचा मोठा विषय होऊ शकतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्या 20 वर्षांमध्ये इंग्रजांच्या प्रभावातून आलेल्या न्यायाधीशांनी दिलेले निकाल, तर पहिल्या 20 वर्षातले निकाल वेगळे दिसतात. पुढे स्वातंत्र्य चळवळीच्या प्रभावातून आणि बाबासाहेबांच्या चळवळीच्या प्रभावातून आलेले न्यायाधीश, त्यांनी पुढच्या 20-30 वर्षांमध्ये दिलेले निकाल हे बऱ्यापैकी संविधानाचं स्वप्न मजबूत करणारे दिसतात. आणि मग नंतर 1990 नंतरच्या न्यायाधीशांनी दिलेले जे निकाल आहेत ते बऱ्याच वेळेला संविधानाचं स्वप्न तोडून मोडून टाकणारे पण दिसतात. त्यामुळे खूप अनेक अंगांनी संविधानाचा अभ्यास करण्याची गरज आहे. झालेल्या घटना दुरुस्तींचा अभ्यास करण्याची गरज आहे. कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स, संविधान सभेतल्या चर्चा मुळापासून शांतपणे वाचायची गरज आहे. म्हणून उद्या जेव्हा संविधानातल्या एकेका कलमाचा पूर्ण उलटा अर्थ कोणीतरी सांगायला सुरुवात करेल, त्यावेळेला आपल्याला संविधान सभेतल्या चर्चा दाखवून द्याव्या लागतील की अरे बाबांनो, नाही, संविधान सभेत संविधान निर्मात्यांनी ही चर्चा केलेली आहे. हे कलम आणताना तिथं या चर्चा झालेल्या आहेत, तुम्ही काहीतरी उलटच बोलतायत. त्याच्यामुळे इथं बसलेले, इथं मला सगळे अभ्यासू लोक दिसत आहेत. धम्मप्रसाराच्या चळवळीला वाहून घेतलेले जे लोक आहेत त्यांचा संविधानाचा अभ्यास असतोच. त्यामुळे मी तुम्हाला माझं पुढचं सगळं सांगायच्या आधी आपल्याला काय काय अभ्यास करायला पाहिजे हे सांगतोय. आणि इथं बसलेल्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी थोडं त्यांच्यासाठी मी होमवर्क देतोय. असं समजा की 1950 पासून ते आज अखेर न्यायालयांनी दिलेल्या निकालांचं विश्लेषण आणि त्याच्यामध्ये दिसत असलेले फरक, आज अखेर 100 पेक्षा अधिक झालेल्या घटना दुरुस्त्यांच्या पैकी कोणत्या घटना दुरुस्तीनं संविधान मजबूत झालं आणि कोणत्या घटना दुरुस्तीने संविधान कमकुवत केलं, हा अभ्यास पण आणखी कुणीतरी करण्याची गरज आहे. त्यामुळे संविधानाचा अभ्यास म्हणजे फक्त संविधानाचं पुस्तक समोर ठेवून त्याच्यातल्या कलमांचा अभ्यास असा नाही. आणि तिसरा जो मुद्दा मी म्हणालो की कुणीतरी संविधान सभेतली चर्चा त्याच्यासाठी वाहून घेण्याची गरज आहे की संविधान निर्मात्यांनी तिथं काय चर्चा केल्या आणि कोणत्या चर्चेतून हे कलम आलं.
आणि आणखी चौथा विषय ज्याचा शिवानीने उल्लेख केला की या संविधानावरती संविधानाच्या आधीच्या कोणत्या चळवळींचा प्रभाव आहे. माझ्या पुस्तकामध्ये एक छोटं प्रकरण आहे त्याच्यावर, पण त्या छोट्या प्रकरणात सुद्धा मी शेवटी असं लिहिलंय की हा विषय आणखी खूप तपशिलात कुणीतरी पुढे नेण्याची गरज आहे. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो की संविधानात 17वं कलम आलेलं की जे कलम सांगतं की अस्पृश्यतेचा कुठलाही व्यवहार इथून पुढच्या काळामध्ये कायद्यानं गुन्हा मानला जाईल. आता हे कलम तिथं आलं संविधानामध्ये 17वं कलम, हे संविधान सभेतल्या सदस्यांची इच्छा होतीच, पण त्याही पेक्षा त्याच्या आधी जवळपास 20-25 वर्ष चौदार तळ्याच्या काठी बाबासाहेब जेव्हा एक प्रश्न उपस्थित करत होते की गुरंढोरं सुद्धा ज्या तळ्याचं पाणी पितात ते पाणी हाडामासाच्या माझ्या माणसांना तुम्ही पिऊ देत नाही, हा तुमचा कुठला धर्म आहे. त्यामुळे संविधानाचा अभ्यासक म्हणून माझं असं विधान आहे की 17 नंबरचं ते अनुच्छेद अस्पृश्यतेबद्दलचा हा चौदार तळ्याच्या काठावर लिहायला सुरुवात झाली होती. लक्षात घ्या, तो केवळ संविधान सभेच्या सदस्यांना तो आणावा वाटला म्हणून नव्हे, चौदार तळ्याच्या काठावरच ते लिहायला सुरुवात झाली होती. किंवा ज्याचा उल्लेख शिवानीनं केला ते की महिलांच्या शिक्षणाचा म्हणजे जे 45वं कलम आलं संविधानात नंतर की 0 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुला मुलीला सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे, ही जबाबदारी सरकारची असेल. हे कलम लिहायला सुरुवात सावित्रीबाईंनीच केली, तिथं सुरुवात झाली ती. आज आरक्षणाच्या प्रश्नावरती अनेक उलटसुलट प्रश्न आहेत. खरं म्हणजे आरक्षणावरतीच बोलून संविधानासमोरचं आजचं आव्हान काय आहे हे नीट समजू शकतं. मला किती वेळ मी बोलू शकेल मला माहित नाही, कारण तुमची पण ऐकण्याची एक क्षमता असते. परंतु छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये ब्राह्मणेतर समाजाच्या आरक्षणाची तरतूद केली आणि मग संविधानातलं जे 15वं कलम आहे, 16वं कलम आहे, 239वं कलम आहे, ही सगळी शाहू महाराजांनी लिहायला सुरुवात केली असं मी मानतो. त्याच्यामुळे संविधानावरती प्रभाव कोणत्या चळवळींचा पडला हे पण मांडायची गरज आहे. लक्षात घ्या, RSSचे प्रमुख मोहन भागवत 3-4 दिवसापूर्वी असं म्हणाले की 47 साली खरं स्वातंत्र्य भारताला मिळालं नाही. त्यांच्या दृष्टीनं राम मंदिराचं उद्घाटन झालं, तो खरा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस आहे. त्यांनी त्यांच्या संघटनेनं पूर्वी असं लिहून ठेवलेल्या पुस्तकामध्ये ते इंग्लिश वाक्य की देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. RSSच्या पुस्तिकेमधला उल्लेख सांगतो मी. RSSचा उल्लेख पुन्हा आता इथं करणार लक्षात, कारण मला विनाकारण विरोधकांना आपल्या भाषणातून मोठं करण्याची पण इच्छा नाही आणि विरोधकांच्या बद्दल बोलून आपला मुद्दा पुढे जातो असं मी मानत नाही. एकतर मी माझ्या भाषणात विरोधकांची कधीही खिल्ली उडवत नाही, त्यामुळे आताही जो उल्लेख केलाय तो खिल्ली उडवण्यासाठी नाही, पण विरोधक जे आर्ग्युमेंट करतायत त्याचं काउंटर आर्ग्युमेंट देता आलं पाहिजे. काउंटर आर्ग्युमेंट देणं ही चर्चा आणि आपलं एकूण संविधानाबद्दलचं महत्व सांगण्याचं अभियान पुढे जाण्याचा भाग. त्यामुळे देर इज नो इंडियन इसेन्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे जे त्यांचं वाक्य आहे, काय त्याचा अर्थ होतो? त्यांचं म्हणणं आहे की भारताच्या संविधानात भारतीयत्व काहीच दिसत नाही. तर माझं असं म्हणणं आहे बघा की त्यांचं बरोबर आहे. भारताच्या संविधानामध्ये भारतीयत्व दिसत नाही हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कसं बरोबर आहे? भारत एक कधीच नव्हता. भारत एक होता का? त्यांचं बरोबर आहे त्यांच्या जागी, हे नीट समजून घ्या. कारण सतत 2 भारत होते. एक भारत एकलव्याचा आहे आणि एक भारत द्रोणाचार्यांचा. बरोबर आहे ना? ते दोन्ही भारत एक होते का? नव्हते. एक भारत सावित्रीबाईंचा आहे आणि एक भारत सावित्रीबाईंच्या अंगावर शेंगोटे फेकणाऱ्यांचा आहे. त्यामुळे ते 2 भारत एक नव्हते. त्यांच्या डोक्यातली भारताची कल्पना म्हणजे द्रोणाचार्य, त्यांच्या डोक्यातली भारताची कल्पना म्हणजे सावित्रीबाईंच्या अंगावर शेंगोटे फेकणारे पुरोहित. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की भारतीयत्व काही दिसतच नाहीये. ते बोलतात, पण आपला भारत कोणता आहे, आपला भारत कोणता आहे हे जर आपण स्पष्ट सांगणार असू तर मग आपल्या लक्षात येईल की जातीच्या आधारावरती ज्या एकलव्याला द्रोणाचार्यांनी हाकलून दिलं, त्या एकलव्याचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करण्याची लढाई भारताचं संविधान पुढे नेत आहे. किंवा सावित्रीबाई ज्या लढाई लढत होत्या ते स्वप्न भारताचं संविधान पुढे नेत आहे. तुमची भारताबद्दलची कल्पना काय? भारत म्हणजे एकलव्य असं मानत असाल
भारत म्हणजे सावित्रीबाई असं मानत असाल, भारत म्हणजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ मानणारे संत तुकाराम मानत असाल, तर देर इज 100% इसेन्स ऑफ इंडियननेस इन द इंडियन पर्स्पेक्टिव्ह. 100% भारतीयत्व आहे जर तुमची भारताची कल्पना ही असेल. पण त्यांची भारताची कल्पना जर अजून द्रोणाचार्य भोवती फिरत असेल, सावित्रीच्या अंगावर शेणगोटे फेकणाऱ्या पुरोहितांच्या भोवती फिरत असेल, तर त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे मग की याच्यात भारतीयत्व नाही. ते त्यांच्या जागेवर बरोबर आहे. आपण किती जोरात बोलतो, आपण किती मोठ्यानं संविधानाचा प्रचार करतो, याच्यावर हे सगळं अवलंबून. मित्रो, संविधानाचा हा अमृत महोत्सव आहे. मागच्या 5-6 वर्षामध्ये या महाराष्ट्राला एक नवीन शब्द माहीत झालाय. तो शब्द पूर्वी फार वापरात नव्हता. तो शब्द फेक नॅरेटिव्ह. एक नवीन शब्द माहीत झालाय. आणि एक राजकारणी ज्यांनी संविधान कधी उघडलं पण नसेल, संविधानाला कधी हात पण लावला नसेल, त्यांना एक शब्द पाठ झालाय, फेक नॅरेटिव्ह. फेक नॅरेटिव्ह. संविधान बदलाची चर्चा लोकसभेच्या प्रचारामध्ये झाली आणि हे संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह आहे. आपल्याला मांडावं लागेल की हे फेक नॅरेटिव्ह होतं का. मला पक्षांचं काही देणं घेणं नाहीये. आम्ही ज्या पक्षांच्या बाजूने त्यावेळेला उतरलो लोकसभेला विधानसभेला, ते पक्ष फार संविधानाची लढाई पुढे नेतील याच्यावरती काही आमचाही फार विश्वास नाही. पण तुम्ही संविधान बदलायला निघाला होता, हे फेक नॅरेटिव्ह होतं का. म्हणजे त्यांच्यातले कोण कोण आम्ही संविधान बदलणार आहोत असं म्हणाले, ती वाक्य मी तुम्हाला काही सांगणार नाही. ती सगळी तुम्हाला पाठ आहेत. मी त्याच्या पुढे जाणार आहे. त्यांच्या अनेकांची ऑन रेकॉर्ड आहे स्टेटमेंट की आम्हाला संविधान बदलायचंय, आम्हाला संविधान बदलायचंय. तर त्याच्या तपशिलात मी नाही जाणार. लोकसभेचे निकाल आल्यानंतर सुद्धा हैदराबाद मधला एक नेता आहे त्यांचा, त्यानं भिवंडीला भाषण केलं. ते भाषण असं होतं की लोकसभेला जर 400 जागा आम्हाला मिळाल्या असत्या तर आतापर्यंत भारत हे हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं. ही नंतरचं स्टेटमेंट आहे की भारत संविधान बदलाचीच भाषा आहे. पण मी तिथेही नाही अडकत. मगाशी आम्ही बसलेलो असताना पुण्यामध्ये MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची जी काही हाल आहेत त्याची चर्चा होती. आणि ती सगळी पोरं गरिबाची पोरं, सगळी शेतकऱ्यांची पोरं आहेत. लाख मुलं परीक्षेला बसतात UPSCच्या, मला कलेक्टर व्हायचंय, मला कुठेतरी मंत्रालयात सेक्रेटरी व्हायचंय म्हणून. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये या सरकारनं दिल्लीत बसून काय केलं, डेप्युटी सेक्रेटरी पदाच्या अनेक पोस्ट लॅटरल एंट्रीद्वारे ज्या भरल्या, हे संविधान बदल नाहीये. ही संविधानाची पायमल्ली नाहीये. ज्याच्यात सामाजिक न्यायाचा काही संदर्भ नाहीये, ज्याच्यात राखीव जागा नाहीये. तुम्ही एका विशिष्ट समाजातल्या पोस्ट केवळ एक तथाकथित मेरिट म्हणतोय मी, त्यांचं मेरिट हे मेरिट नाहीये. मेरिट बद्दल सुद्धा कधीतरी मी तासभर बोलेल की खरं मेरिट काय. आणि खरं मेरिट जर शोधायला सुरुवात केली तर आम्ही कोणाच्याच बापाला ऐकणार नाही. लक्षात. खरं मेरिट शोधायला लागले. खरं मेरिट म्हणजे ज्याच्यातून काहीतरी नवं घडतं. वळणदार अक्षराला तुम्ही मेरिट म्हणता, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी म्हणतो की सरळ रेषेत पावर चालवणं हे मेरिट आहे. कोणाला नाही चालवते सरळ रेषेत पावर. वळणदार अक्षर असावं, वळणदार अक्षर असावं, पण वळणदार अक्षराने पोट नाही भरत. पावर सरळ रेषेत जर चालली तर एका दाण्यातून 1000 दाणे तयार होतात. ही आमची निर्मितीची कौशल्य आहेत. हो, आमची जी कौशल्य आहेत ना बहुजन समाजाची, 12 बलुतेदारांची, आलुतेदारांची, ही निर्मितीची कौशल्य आहेत. ही निर्मितीची कौशल्य मेरिटच्या नावाने मोजायला सुरुवात करा. आम्ही तुमच्या बापाला ऐकणार नाही मेरिट मध्ये कधीच. लक्षात घ्या. आम्ही वर्षानुवर्ष पहिला नंबर सोडणार नाही जर हे मेरिट शोधलं तर. तुम्ही हे मेरिट शोधत नाही. पण ही मुलं 10-10 वर्ष अभ्यास करतात आणि तुम्ही डायरेक्ट लॅटरल एंट्रीनं एका विशिष्ट समाजातली मुलं भरता. ही काही पायमल्ली नाहीये. संविधान बदलायलाच तुम्ही निघालात ना त्यातून. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये कायदा बनण्याची एक प्रक्रिया आहे की लोकनियुक्त सभागृहामध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये कायद्याचं प्रारूप मांडलं जावं, त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि त्या संविधानामध्येच याची तरतूद आहे की संपूर्ण 541 किंवा 542 सभासदांच्या लोकसभेमध्ये तपशीलवार चर्चा होत नाही. त्याच्यामुळे वर्षानुवर्ष कायदा बनण्याची एक प्रक्रिया इथं होती की ज्या कायद्याच्या बाबतीत, मी काय सांगतो नीट आहे का, की ज्या कायद्याच्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांचं एकमत आहे की हा कायदा बनला पाहिजे. म्हणजे विरोध असेल तर गोष्ट वेगळी,
पण ज्यांचं एकमत आहे अशा कायद्याचं प्रारूप सुद्धा संसदेमध्ये मांडल्यानंतर चिकित्सा समितीकडे पाठवण्याची तरतूद असते, स्थायी समितीकडे पाठवण्याची तरतूद असते. कारण तिथं प्रत्येक पक्षाचा मेंबर असतो, किती त्याचे सभासद आहेत हे गृहीत न धरता, आणि तिथे 40-50 लोकांच्या मध्ये त्याची नीट चर्चा होते. देशाच्या भवितव्यावर परिणाम घडवणारा एखादा कायदा 542 जणांच्या मध्ये घाईघाई मंजूर व्हावा ही पार्लमेंटरी डेमोक्रेसी नाहीये. हे संविधान निर्मात्याला अपेक्षा नव्हती. अपेक्षा अशी होती की त्याच्यावर नीट चर्चा व्हावी विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी. मागच्या 5 वर्षात काय घडलं? सकाळी मांडायचा लोकसभेत कायदा, दुपारी तो लोकसभेत मंजूर हात वर करून आवाजी मतदानानं, संध्याकाळपर्यंत राज्यसभेत मंजूर आणि रात्री राष्ट्रपतींची सही. सकाळी मांडला की संध्याकाळी कायदा मंजूर. देशाच्या भवितव्यावर परिणाम घडवणारे कायदे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं राक्षसी बहुमत वापरून जर करणार असाल तर तुम्ही संविधान बदलायला निघालेला आहात. सरळ आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनातले जे कायदे होते ते आणतानाही चर्चा केली नाही आणि माघारी घेतानाही चर्चा केली नाही. हे जे आहे हे अशा हजारो गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सुप्रीम कोर्टानं मध्ये त्यांच्या एका निकालामध्ये तामिळनाडू, त्याच्यानंतर पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली इथले जे राज्यपाल आहेत, केरळ, त्या राज्यपालांच्या भूमिकेबद्दल प्रचंड वाईट शब्दामध्ये शेरेबाजी केली. आता अलीकडच्या सुप्रीम कोर्टाच्या वरतून म्हणजे कामकाजाचं पण एक अडचण ही आहे की ते शेरेबाजी फार परखड करतात, कॉमेंट्स फार परखड करतात. निकाल देताना मात्र त्याच्या नेमका उलटा देतात. निकाल अनेक वेळेला उलटा येतो. पण ह्या राज्यपालांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या एक जजमेंट मध्ये उल्लेख आहे की भारताचं संविधान हे संघराज्यात्मक आहे. हे संघराज्यात्मक आहे. हा वेगवेगळ्या राज्यांचा संघ आहे, वेगवेगळ्या राज्यांचं एक कल्चर आहे, वेगवेगळ्या राज्यांची एक वेगळी मूल्य व्यवस्था आहे. त्याच्यामुळं विधानसभांनी मंजूर केलेला कायदा राज्यपालांनी तो मंजूरच करायचा नाही. म्हणजे संघराज्य व्यवस्थेवरती तुम्ही हल्ला करताय. फेडरल स्टेट ही एक वेगळी मूल्य व्यवस्था आहे संविधानातली, तुम्ही फेडरल स्टेटवर हल्ला करताय. हे या सरकारनं नेमलेल्या राज्यपालांच्या वरती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ओढलेले ताशेरे. तुम्ही संविधानातलं फेडरल स्टेटची कन्सेप्ट मोडायला निघालेला आज. त्याच्यामुळे असे अनेक दाखले देता येतील. मी आता त्याच्यावर अधिक वेळ घेत नाही की मागच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये संविधान तुम्ही मोडून तोडून टाकायला निघालेला हे दाखले तुमच्या कामकाजातून देता येणं शक्य आहे. त्याच्यामुळे संविधान बदलाची जी चर्चा होती ही फेक नॅरेटिव्ह नव्हतं. आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय, म्हणजे रोहिदास जाधव यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला. तर बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये जे आपलं शेवटचं भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांनी जे सांगितलं ते भाषण अनेक अर्थाने खूप महत्वाचं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुमच्यापैकी काही जणांना जर संविधानाबद्दल लोकांच्या पर्यंत जाऊन चर्चा घडवून आणायची असेल, संविधानाचं महत्व सांगायचं असेल, तर तुम्ही एक गोष्ट जरी फक्त केली की बाबासाहेबांचं संविधान सभेतलं शेवटचं भाषण ते पूर्ण नीट वाचा, समजून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही जाऊन लोकांच्या बरोबर 1 तासभर बोला. शाळेत बोला, कॉलेजमध्ये बोला, शेतकऱ्यांशी बोला. संविधान आपोआप पोहोचणारे लक्षात घ्या. ते त्यांनी सांगितलं जॉन स्टुअर्ट मिलचं जे बाबासाहेबांनी कोट केलेले त्या भाषणामध्ये की कोणी कितीही मोठी व्यक्ती असू दे, आपलं स्वातंत्र्य त्या व्यक्तीच्या पायावरती आपण देता कामा नये. त्यावेळेला कदाचित त्यांच्या नजरेसमोर बाबासाहेबांच्या महात्मा गांधी असतील, कारण महात्मा गांधींची ती प्रतिमा त्यावेळेला होती तशी की महात्मा गांधीला पूर्ण देश मानत होता. तरी महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांच्याबद्दलही मी नंतर कधी आलो तर सविस्तर तासभर बोलेल. महात्मा गांधी आणि बाबासाहेबांनी एकमेकाच्या विरोधात अनेक वेळेला भूमिका घेतलेल्या आहेत. बाबासाहेबांनी पण गांधीजींच्यावर अनेक वेळेला टीका केलेली, परंतु बाबासाहेब आणि गांधीजींच्या मध्ये सहमतीचे मुद्दे सुद्धा अनेक होते. वादविवादाचे 10 मुद्दे होते तर सहमतीचे 90 मुद्दे होते आणि ते दोघेही एकमेकाला रिस्पेक्ट देत होते. लक्षात घ्या. त्यामुळे त्यावरती नंतर काहीतरी बोलू आपण. त्याच्यात गांधी आणि आंबेडकर वाद आज उभा करून आपलं कोणाचे काही भलं होणार नाही. चर्चा होऊ दे, मुद्द्यांची चर्चा होऊ दे. मुद्द्यांच्या चर्चेमध्ये गांधीजींचं हे चुकलं असं म्हणायचं असलं तर म्हणू शकता तुम्ही. पण गांधी आणि आंबेडकर एकमेकाचे शत्रू नक्कीच नव्हते. ते एकमेकाला पूरक होते, ते एकमेकाला मोठं करत होते, ते एकमेकाच्या मदतीनं देश पुढे नेत होते. मतभेद होते, पण आज काय घडले ज्या वाक्याचा उल्लेख आला की कोणी कितीही मोठी व्यक्ती असो
व्यक्तीच्या चरणी आपण आपलं स्वातंत्र्य बहाल करता कामा नये. आमच्या आधी मगाच्या स्टाफ रूम मधल्या चर्चेमध्ये केंद्र सरकार आता जे आहे त्या केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कोण आहे, कायदा मंत्री कोण आहे, महिला मंत्री कोण आहे, काय येतात का नाव? केंद्रीय मंत्र्यांची नावं 2च नावं दिसतात फक्त. बरोबर आहे ना? येऊन जाऊन 2च नावं. सगळे राज्य व्यवहार येऊन पडलेल्या 2 माणसांच्या मध्ये हे संविधानाला अपेक्षित होतं का? मग बाबासाहेबांनी जे म्हटलेले तिथे हे काय गाभा आहे? विकेंद्रीकरण, छोट्या छोट्या संस्थांच्या माध्यमातून समाज मोठा करणं, इथली लोकशाही मजबूत करणं, हे बाबा विकेंद्रीकरण. आज केंद्र सरकारची ताकदही 2 माणसांच्या मध्ये येऊन केंद्रित झालेली आहे आणि त्या दोघांनी पण पुन्हा आपला अधिकार आणखी कोणाच्या तरी चरणी वाहिलेले. ते 2 ही अडचण नाहीये बरं का, ते 2 ही अडचण नाहीये. त्या दोघांनी आपले अधिकार दुसऱ्या कोणाच्या तरी बहाल केले जे निवडणुकीला निधी पुरवत आहेत त्यांच्या. त्यामुळं ते बाबासाहेबांचं जे भाषण आहे ते फार महत्वाचं. ते वाचा, तुम्ही खरंच वाचा. पुढे त्याच्यात बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की हे संविधान उद्या मंजूर होत आहे आणि हे संविधान उद्या मंजूर झाल्यानंतर आपण एका अत्यंत विसंगतीपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये प्रवेश करत आहोत. बाबासाहेब असं म्हणतात की एक व्यक्ती एक मत, अडल्ट फ्रँचायझी, सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, त्याच्या बाबतीत बाबासाहेब आग्रही होते, गांधीजी आग्रही होते, नेहरू आग्रही होते की शेतमजूर असो किंवा शेतमालक असो, कामगार असो नाही तर कारखान्याचा मालक असो, प्रत्येकाला एकच मत असेल आणि प्रत्येकाच्या मताची किंमत सारखीच असेल, ती वेगळी नसेल. किंवा एखाद्या प्राध्यापिकेच्या घरी धुणी भांडी करणारी महिला असेल आणि ती प्राध्यापिका, दोघींना एकच मत असेल. बाबासाहेब असं म्हणतात की हे एक व्यक्ती एक मत ही भूमिका आपण घेतली आहे संविधानात. त्याच्यातून आपण राजकीय लोकशाही प्रस्थापित करत आहोत, राजकीय समानता आणत आहोत. पण उद्याचा जो भारत आहे उद्यापासूनचा, त्याच्यात राजकीय लोकशाही असेल पण आर्थिक बाबतीत काय? आर्थिक बाबतीमध्ये प्रचंड विषमता आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये प्रचंड मोठी दरी आहे. आणि बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये आपल्या शेवटच्या काय अपेक्षा व्यक्त केली की मिळालेली जी राजकीय लोकशाही आहे, लक्षात घ्या, मगाशी इथे चर्चा चालू असताना कुणीतरी असं म्हणालं होतं की लोकांची, तुम्हीच म्हणाला, रोहिदास जाधव म्हणाले की ही लोकांच्यावर जबाबदारी. बाबासाहेबांनी फार महत्वाची विधानं केलेली त्या बाबतीमध्ये. संविधान सभेतले बाबासाहेब असं एखादं पुस्तक यायला पाहिजे, महत्वाचे कोट त्यांचे घेऊन करणं. बाबासाहेब काय म्हणतायत की राजकीय लोकशाहीचा वापर करून, मिळालेल्या मताधिकाराचा वापर करून ही जी गरीब आणि श्रीमंतांच्या मधली जी दरी आहे, गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी संपून आर्थिक समता येईल या दिशेनं वेगानं वाटचाल उद्यापासून व्हायला पाहिजे. आणि ती जर वेगानं वाटचाल झाली नाही तर आर्थिक सामाजिक विषमतेचे जे बळी आहेत ते कदाचित या संविधानाचा इमलाच उद्ध्वस्त करते. लक्षात, ही भीती होती बाबासाहेबांनी की मतस्वातंत्र्य मिळालं पण गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी जर संपली नाही, जातीच्या आधारे जी विषमता आहे ती जर संपली नाही, तो भेदभाव जर संपला नाही, स्त्रिया आणि पुरुषांच्या मधला अन्यायाची भूमिका जर संपली नाही, तर कदाचित या अत्याचाराचे जे बळी आहेत ते हे संविधान उद्ध्वस्त करते. मला रोहिदास जाधवांनी विषय दिलाय की संविधानासमोरची आव्हानं काय. आजच्या संविधानासमोरचं सर्वात मोठं आव्हान बाबासाहेबांनी व्यक्त केलेला इशारा खरा ठरतोय हे आहे. प्रचंड गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी वाढत चाललेली आहे. आणि मग कदाचित बाबासाहेब म्हणतात तसं तुम्ही आम्हीच, म्हणजे तुमच्या माझ्यातलेच लोक जे गरिबीनं पीडित आहेत, गरिबीमुळे ज्यांची स्वप्न पूर्ण होत नाहीयेत, ते कदाचित हे संविधानच नको असं म्हणतील आणि बाबासाहेबांचा इशारा खरा ठरेल. त्यामुळे वाढत चाललेली जी आर्थिक विषमता आहे हे या संविधानासमोरचं प्रचंड मोठं आज आव्हान आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी एक बघा, संविधान अत्यंत बारकाईनं वाचायची गरज आहे. हा आर्थिक विषमतेचा मुद्दा बाबासाहेबांनी इतका महत्वाचा मानलेला आहे. तुमच्यापैकी काही जणांनी जर संविधान वाचलं असेल तर संविधानातली मूलभूत अधिकारांचं जे प्रकरण आहे ते 35व्या कलमाला संपतं. 35व्या कलमापर्यंत मूलभूत अधिकार नोंदवलेले आणि 36व्या कलमापासून 37व्या कलमापासून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किंवा मार्गदर्शक तत्व, हे जरा मी तपशिलात सांगणार आहे पण मी सोपं करून सांगणार आहे कारण नीट ऐका. कारण काय हे वरवरचं बोलून उपयोग नाही. बाबासाहेबांना काय वाटत होतं संविधान लिहिताना
त्या गाभ्यापर्यंत जर आपण पोहोचलो नाहीत तर मग काय होईल माहितीये का, माझ्या बाबाचं संविधान, माझ्या बाबाचं संविधान असं म्हणून आपण बाबासाहेबांना मोठं करू शकणार नाही. त्यांना काय वाटत होतं संविधान लिहिताना, ते जे 37व्या कलमापासून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल सुरू होतात आणि त्याच्या आधीचं प्रकरण आहे मूलभूत अधिकारांचं. ती चर्चा मी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. बाबासाहेब त्यावेळेला संविधान सभेत असं म्हणाले, पुन्हा तोच मुद्दा मी मागाशी म्हणालो तेच, की आपण एक व्यक्ती एक मत ही भूमिका घेतली, राजकीय लोकशाहीची भूमिका घेतली, पण या देशात गरीब आणि श्रीमंतांच्या मधली जी दरी त्याचा आपण काय करणार आहोत प्रश्न विचारलाय बाबासाहेब. संविधान सभेतल्या सदस्यांना प्रश्न विचारलाय की ही गरीब श्रीमंतांच्यातली दरी कमी व्हावी यासाठी आपण काय करणार आहोत. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात की संसदीय लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलणार आहे, तर दर 5 वर्षांनी जे सरकार बदलेल ते आपोआप यासाठी काम करेल, गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी संपवायला आपोआप काम करेल असं मानू नका, त्याच्या इच्छाशक्तीवरती हे सोडू नका. बाकीचे सदस्य म्हणाले मग काय करायचं, तर बाबासाहेबांची इच्छा अशी होती की शिक्षणाचा अधिकार, नीट ऐका, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार, हे 3 अधिकार हे फंडामेंटल राईट म्हणून द्यावेत की बाबासाहेबांची इच्छा. मूलभूत अधिकार कोणते कोणते, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार. हे 3ही अधिकार आजही मूलभूत अधिकार नाहीत. त्यातला फक्त एक घटना दुरुस्ती झाली शिक्षणाबद्दलची, 21 क कलम, ते अर्धवट शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे, तो मूलभूत अधिकार आहे. पण अन्यथा संपूर्ण शिक्षणाचा अधिकार, रोजगार मिळवण्याचा अधिकार आणि जगण्याची साधनं मिळवण्याचा अधिकार हे आजही मूलभूत अधिकार नाही. पण बाबासाहेबांची इच्छा होती त्यावेळेला हे मूलभूत अधिकार म्हणून द्यावे. बाकीचे लोक काय म्हणले तुम्हाला त्याच्या आधी एक थोडा तपशील सांगतो त्यातला, की मूलभूत अधिकार आणि अन्य अधिकार संविधानातले म्हणजे फंडामेंटल राईट आणि कॉन्स्टिट्युशनल राईट, किंवा मूलभूत अधिकार आणि संविधानिक अधिकार, याच्यात फरक काय. याच्यात फरक असा आहे की जो मूलभूत अधिकार असतो तो मूलभूत अधिकार जर आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला लगेच उठून कोर्टात जाता येतं, कोर्टात जाऊन दाद मागता येते आणि कोर्ट त्या बाबतीमध्ये लगेचच एक कोणतरी बाहेरचं बाकीचे लक्ष द्या. मूलभूत अधिकारांच्या बाबतीत तुम्हाला कोर्टात जाता येतं आणि कोर्ट सुद्धा सरकारला त्या बाबतीत आदेश देऊ शकतं. लक्षात, म्हणजे आता मी इथं बसलोय, मी इथं कोणालाही शिव्या न देता भाषण करतोय, कोणालाही काही बदनामी न करता भाषण करतोय. इथं जर माझं भाषण कोणी बंद पाडलं तर मला लगेच उद्या कोर्टात जाता येते, इथून उठून कोर्टात जाता येईल की माझा भाषण करण्याचा हक्क यांनी हिरावून घेतला, मी कोणालाही शिव्या देत नव्हतो, बदनामी करत नव्हतो, माझा माईक यांनी हिसकावून घेतला, माझ्या मूलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातलाय आणि कोर्ट लगेच सरकारला त्या बाबतीत आदेश देऊ शकतं. कारण बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, व्यक्त होण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार, पण शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. मला बापाच्या गरिबीमुळे शिकता येत नाही आणि म्हणून माझी सगळी फी सरकारनं भरावी याच्यासाठी कोर्टात जाता येत नाही. माझ्या हाताला काम मिळत नाही, मला सरकारने रोजगार दिला पाहिजे याच्यासाठी कोर्टात जाता येत नाही, कारण तो मूलभूत अधिकार नाहीये म्हणून जाता येत. पण बाबासाहेबांची इच्छा होती त्यावेळेला की हे मूलभूत अधिकार म्हणून द्यावे. तर बाकीचे सदस्य काय म्हणले की अहो बाबासाहेब, गेले कित्येक वर्ष इंग्रजांनी या देशाची लूट केली, इंग्रजांनी हा देश कंगाल केलाय, हिंदू मुस्लिम दंग्यांच्या मुळे हा देश आज हैराण आहे, पार्टिशन मुळे हैराण आहे. त्यामुळे एवढी मोठी जबाबदारी तुम्ही लगेचच राज्यकर्त्यावर टाकू नका, कारण तुम्ही जर शिक्षणाचा, रोजगाराचा आणि त्याच्यातलं जगण्याची साधनं मिळवण्याचा, लाईव्हलीहूड, तो पण खूप महत्वाचा आहे, हे जर अधिकार दिले तुम्ही तर लोक उठून लगेच कोर्टात जातील आणि सरकारची अडचण होईल. लक्षात घ्या, आज जर संविधानाच्या बद्दल तुम्हाला कोणाला जर नीट काम करायचं असेल, गंभीर काम करायचं असेल तर हा एक मुद्दा घेऊन काम करायची गरज आहे की बाबासाहेबांची त्यावेळची इच्छा आज पूर्ण करा. त्यावेळेला काय सांगितलं गेलं होतं, सरकार गरीब आहे, एवढी मोठी जबाबदारी सरकारला पेलवणार नाही. माझं एक वाक्य तुम्ही लिहून घ्या, कोणतंही सरकार कधीही गरीब नसतं, कोणतंही सरकार गरीब नसतं. आपल्यातल्या कोणालाही लगेच सरकारची दया देण्याची गरज नाही, एवढं मोठं काम सरकार करेल का, सरकार गरीब नसतं. सरकारची जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरती पहिला हक्क कुणाचा हा खरा प्रश्न असतो.
बाबासाहेब म्हणत होते सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क पोरांना शिक्षण देण्याचा, दुसरा हक्क त्या पोरापोरींच्या हाताला काम देण्याचा. सरकारची तिजोरी ह्याच कामासाठी खर्च झाली पाहिजे. पण समजा असं धरून चालू की त्यावेळेला जे बाकीचे लोक म्हणले की सरकार गरीब होत. माझा एक आकडा लिहून घ्या की ते जे संविधान मंजूर झाल्यानंतर 1 फेब्रुवारी 1950 संविधान मंजूर झाल्यानंतर लगेच जे बजेट मांडलं या देशाचं, जॉन मथाई नावाचे वित्तमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर, त्यांनी जे बजेट मांडलं ते 346 कोटी रुपयांचं होतं. 346 कोटी रुपयांचं बजेट होतं. म्हणजे त्या वर्षी 1950 साली भारत सरकारजवळ खर्च करायला 346 कोटी रुपये होते. आणि निर्मला सीतारामन यांनी परवा म्हणजे मागच्या वर्षी, आता ते परत दुसरं बजेट मांडतील 1 फेब्रुवारीला, पण त्याच्या आधी 1 वर्षभरापूर्वी जे बजेट मांडलं ते 45 लाख कोटी रुपयांचे. म्हणजे मला काय सांगायचे लक्षात घ्या, भारत सरकारची खर्च करण्याची ऐपत 346 कोटी रुपयावरून 45 लाख कोटी रुपये झाले. 346 कोटी रुपयाचं पहिलं बजेट होतं, आज बजेट 45 लाख कोटी रुपयांचं आहे. त्यामुळे सरकारची ऐपत वाढली. आता जर सरकारची ऐपत वाढली ती कुणामुळे वाढली? ती वाढली शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या घामामुळे वाढली सरकारची ऐपत. आणि म्हणून बाबासाहेबांची इच्छा आज पूर्ण करा. आम्ही ती मोहीम चालवली होती की घटना दुरुस्ती करा आणि शिक्षण आणि रोजगाराचा हक्क मूलभूत अधिकार म्हणून द्या, ही बाबासाहेबांची त्यावेळीची इच्छा आज पूर्ण करा. लक्षात आज एक गंभीर आव्हान आहे बाबासाहेबांच्या आपल्या सगळ्यांच्या संविधानासमोर, जी वाढत चाललेली जी आर्थिक विषमता आहे. या आर्थिक विषमतेमुळं आरक्षणाचं धोरण सुद्धा आज गैरलागू बनत चाललं. हे आपल्याला सांगावं लागणार आहे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या लोकांना पण हे बोलावं लागणार नाही आता की वाढती आर्थिक विषमता हे आरक्षणासमोरचे प्रचंड मोठं आव्हान आहे. आजचा हा जो काळ आहे ना, हा काळ शब्दांचे अर्थ हरवण्याचा काळ आहे. जेव्हा ज्यांना संविधान तोडून मोडून टाकायचंय, ज्यांना संविधान बदलायचंय, ती माणसं सुद्धा लोकसभेच्या निकालामुळे शहाणी होऊन जर संविधानाची मंदिरं तयार करायला निघाली असतील. वाचले तुम्ही ते ITI मध्ये संविधानाची मंदिर, संविधानाचं मंदिर ह्या शब्दातच प्रचंड विसंगती. मला माहिती आहे संविधानानं धर्माचा अधिकार दिलेला आहे, धर्मपालनाचा अधिकार दिलेला आहे, परंतु संविधानानं धर्मपालनाचा अधिकार सर्व धर्मियांना दिलेला आहे. आणि धर्मपालनाचा जसा अधिकार दिलाय तसं माझा कोणत्याच धर्माशी संबंध नाही असं म्हणायचा पण अधिकार दिलाय संविधानात. त्यामुळे संविधान मंदिर ही शब्दच विसंगत आहे. पण ज्यांना संविधान बदलायचे तेच जेव्हा संविधानाबद्दल काही गौरवपूर्ण बोलायला लागतात तेव्हा आपल्याला सावध व्हावं लागतं. शब्दांचे अर्थ हरवण्याचा हा काळ आहे. अनेक शब्द संविधानातली जी मूल्य आहेत ना, ती मूल्य वेगळ्याच पद्धतीनं सारखं बोलून गुळगुळीत करून टाकलेली. संविधानातली मूल्य गुळगुळीत करून टाकले. त्याचं एक उदाहरण मी देऊन मग मी पुढे जाणार आहे, कारण मी फार तपशिलामध्ये जाऊ शकत नाही, वेगळी मर्यादा आहे. नाही तर आम्ही 5-5 दिवसांची शिबिरं संविधानावरती घेतो. काय झाले आरक्षणाचं आज? तुम्ही मी सगळे आरक्षणाचे समर्थक आहात. केलाय तुम्ही कधी विचार? किंवा संविधान म्हणजे नुसतं संविधान संविधान आमचं संविधान बाबासाहेबांचं संविधान असं बोलल्याने काही होणार नाही. सामाजिक न्याय हा भारताच्या संविधानाचा गाभा आहे. जर इथे खरोखर सबका साथ सबका विकास हे धोरण जर वास्तवात आणायचं असेल तर सामाजिक न्याय हा भारतीय संविधानाचा गाभा आहे. आणि काय झालंय संविधानात त्या सामाजिक न्यायाच्या बाबतीत बदल तुम्हाला दिसतोय, जाणवतोय? तो एक मुद्दा मी तपशिलात सांगणार. जरा आजूबाजूला आपल्या जाऊन बघा. रोहिदास सर आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2000 सालापर्यंत जी काही आंदोलनं घडत होती ती तुम्ही आणि मी करत होतो, म्हणजे आपली चळवळ करत होतो, बरोबर? 2000 सालापर्यंत आरक्षणाबद्दल बोलण्याचं काम आपण करत होतो. 2000 सालानंतर या देशात एक बदल घडला आणि तो बदल अत्यंत हुशारीनं घडवून आणलेला बदल आहे. लक्षात, संविधान विरोधक हे अनुभवातून शहाणे होणारे लोक आहेत. नीट ऐका, संविधान विरोधक अनुभवातून शहाणे होणारे लोक आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना न्यायमूर्ती व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली राज्यघटना पुनरावलोकन समिती आली होती. आठवतंय तुमच्यापैकी काय जणांना? राज्यघटना पुनरावलोकन समिती हे संविधान बदलण्याचा त्याच वेळेला प्रयत्न झाला होता.
पण तुम्ही मी सगळे त्यावेळेला रस्त्यावर उतरलो, आंदोलन केली, या संविधानाला हात लावू देणार नाही म्हणालो, प्रचंड मोठा विरोध झाला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की संविधान डायरेक्ट बदलण्याची भाषा केली तर जनमत आपल्या अंगावर येईल, हे शक्य नाही. ते अनुभवातून शाणे झाले. म्हणजे आता संविधान डायरेक्ट बदलण्याची भाषा नाही करायची. त्याच्यातलं हेच सूत्र त्यातल्या आरक्षणाच्या बद्दलचं. मी 1985 सालापासून तरुणाईची शिबिरं घेतोय, हजारो शिबिरं घेतली आहेत. 1985 सालापासून आरक्षणाबद्दल ज्यांचा राग आहे अशा तरुणाईला उत्तर देतोय. 1985 सालापासून आरक्षणाचा लाभ घेणारे लोक सरकारचे जावई आहेत या वाक्यांचा मुकाबला करतोय. लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनात आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही कधीच, पण आम्ही घेतला की नाही हा नाही विषय. सामाजिक न्याय, आरक्षण हा संविधानाचा गाभा आहे. पण जी मुलं किंवा जे लोक 2000 सालाच्या आधी आरक्षण सगळं संपून टाका म्हणत होते, अजिबात आरक्षणाची गरज नाही म्हणत होते, त्यांच्या हे लक्षात आलं की आरक्षणाला थेटपणे जर विरोध केला तर तो यशस्वी होत नाही. अगदी जो पक्ष आपल्याला खासगीमध्ये पाठिंबा देतोय, आरक्षण विरोधी आंदोलन करायला पैसे देतोय, तो पक्ष सुद्धा निवडणुकीमध्ये आरक्षण राहिलं पाहिजे असंच म्हणतोय. त्याच्यामुळे डायरेक्ट आरक्षणाला विरोध करून चालत नाही. अत्यंत हुशारीनं अभ्यास करून 2000 सालानंतर या देशामध्ये आरक्षणाची नवी आंदोलन उभी राहील. आणि रोहिदास सर, कश्यप सर, आज जी नवीन आंदोलन आहेत आरक्षणाची, त्या आंदोलनामध्ये आपण कुठेच नाहीत. नव्हे त्या आंदोलनाबद्दल आपल्याला काय भूमिका घ्यावी हे सुद्धा नीट कळत नाही. मी नीट उदाहरण घेऊन सांगणार. मी जातीची नावं घेऊन बोलणार आहे. मला काहीच, कारण माझ्या मनात कुठल्याही प्रकारचं किलबिश नसल्यामुळे मी बोलू शकतो. लक्षात घ्या, हे जी नवी आंदोलन उभी राहिलीत आरक्षणाबद्दलची, त्या आरक्षणाच्या मोर्चांच्या मध्ये येणारे लोक भाबडे. माझं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, माझं त्यांच्याबद्दल काहीच राग पण नाही. त्यांना असं सांगितलं गेले राज्यकर्त्यांनी की तुमचा विकास खुंटलाय, शेती बर्बाद झाली, तुमचं सगळं वाटोळ झालंय, आता तुम्हाला बरं व्हायचं असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, आणि आरक्षण मिळालं तर बरं होईल असं त्यांना वाटतंय. मोर्चात येणारे लोक भोळे बाबले, त्यांना फसवलं गेलं नाही. ती आरक्षण जिथून तयार झाली तो ब्रेन जो आहे, म्हणजे आरक्षण मागणीचे आंदोलन आहे, पण त्या आरक्षण मागणीच्या आंदोलनाच्या पाठीमागे अंतिम हेतू मात्र आरक्षण पूर्ण संपवण्याचा. लक्षात नीट ऐका माझं विधान. आंदोलन आरक्षण मागणीची आहे, पण त्याचा अंतिम छुपा हेतू काय आहे? आरक्षण संपवण्याचा आहे. हे त्या मोर्चात येणाऱ्या लोकांना माहित नाही. म्हणून मी त्यांना ते बोळे बाबडे त्यांच्याशी संवाद करावा लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. कुठली कुठली आंदोलन आलेत? एक की नव्यानं आम्हाला आरक्षण पाहिजे, जे पूर्वी आरक्षणाला विरोध करत होते ते म्हणजे आता आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे. दुसरं काय, काही आंदोलन अशी आहेत की आम्हाला तुम्ही या प्रवर्गात घातले, पण या प्रवर्गात आमच्यावर अन्याय होतोय, आम्हाला आमचा प्रवर्ग बदलून पाहिजे, आम्हाला दुसरा प्रवर्ग पाहिजे. ही पण आंदोलन. आणि तिसरं आंदोलन काय की आम्हाला ज्या प्रवर्गात घातलेलं आहे त्या प्रवर्गामध्ये आमच्यापेक्षा एक मोठी दादा जात समोर पुढे आहे, ती आमच्यावर अन्याय करते, सगळं तीच खाऊन जाते, आमच्या पदरात काहीच पडत नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या प्रवर्गातला तुकडा स्वतंत्र तोडून द्या 5%. आहे ना ही सगळी मागणी. ही कुठून आली आंदोलन? त्या आंदोलनात येणारे लोक नाही, त्यांच्यातून नाही आली, त्यातल्या विसंगतीचा फायदा घेतलाय कोणी. आज या देशातला जो राज्यातला जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाचे 75% लोक जे आहेत गरिबीमध्ये जगतायत. गरिबीमुळे त्यांना नीट शिकायला मिळत नाहीये. त्या मराठा तरुणांच्या बरोबर संवाद करायची गरज आहे, आणि त्यांना त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांना हे सांगायची गरज आहे की बाबा रे, तुझं दुखणं बरोबर आहे, पण तू तुझं दुखणं चुकीच्या ठिकाणी घेऊन येतोयस, कारण तुला चुकीच्या ठिकाणी आणून सोडलंय कुणीतरी. तुझी गरिबी अडचण बरोबर आहे, त्यामुळे तुला शिक्षण मिळत नाही हे बरोबर आहे. आणि हे मी अत्यंत संवेदनशीलतेने म्हणतोय. हा संवाद करावा लागेल गरीब मराठा तरुणांच्या पोरांच्या. गावातला गरीब मराठा आणि ओबीसी बऱ्याच वेळेला सारखंच जगता येतं. आज फार वेगळं नाही. गरीब मराठा, मी गरीब मराठा म्हणतोय, हे बोलावं लागेल त्यांच्याशी. पण तुझं दुखणं तू चुकीच्या ठिकाणी घेऊन आलायस, हे पण त्याच्याशी बोलावं लागेल ना. आज धनगर आणि आदिवासी म्हणजे संविधान वाचवण्याची जी लढाई आहे, मला सांगा बरं, धनगर आणि आदिवासी ह्याच्यात कुणी माड्या बांधलेल्या आहेत, कुणी बंगले बांधलेले? धनगर आणि आदिवासी बहुसंख्य समाज. एका दुसरं उदाहरण सोडून द्या.
पण धनगर आणि आदिवासी हे असा समूह आहे दोन्ही, की दोन्ही समूह खांद्याला खांदा लावून संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये उतरण्याची गरज आहे, अशी समूह आहे. आदिवासींच्या मनात धनगरांच्या बद्दल संशय निर्माण करून ठेवणं कुणी केलं असतं? मग हे प्रश्न आपण का विचारत नाही? 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी बारामतीमध्ये सभा घेतली होती देवेंद्र फडणवीसांनी, आणि काय सांगितलं होतं की आम्हाला निवडून द्या, पहिलं कॅबिनेट राज्याचं जी मीटिंग होईल पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाची मागणी आम्ही मान्य करू. का कोणीच शहाणे लोक नव्हते का? एखाद्या प्रवर्गामध्ये नवीन जात घालणं हा विषय राज्याच्या कक्षेतला आहे. राज्य हा निर्णय घेऊ शकतं. हे साधं संविधान वाचणाऱ्या कोणाला समजत नव्हतं काय की हा निर्णय राज्य नाही घेऊ शकत, हा निर्णय संसदेमध्ये व्हावा लागतो. ही मोठी घटना दुरुस्तीचा विषय पण झालं ना, आणि मग सत्तेत आले, शेकडो कॅबिनेट झाल्या, दुखणं धनगर समाजाचं दूर झालं का? नाही झालं दूर. पण ही जी फसवणूक आहे, ही फसवणूक आदिवासींच्या आणि धनगरांच्या मध्ये पाचर मारून गेली ना. आज ते दोन्ही समाज जे संविधान वाचवण्याच्या लढाईत पाहिजेत ते एकमेकाच्या विरोधात होत आहे. आज तळामध्ये, शहरातल्या वस्त्यांच्या मध्ये आणि गावातल्या सगळ्या वस्त्यांच्या मध्ये मातंग आणि महार समाजामध्ये उभी पाचर मारायचं काम झालंय की नाही? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर माझं म्हणणं असं आहे की ही जी नवीन सगळी आंदोलन आहे त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मेरिट असू शकतं. प्रत्येकाचं मराठा समाजाचं दुःख नाही बोललं पाहिजे, मातंग समाजाचं काही म्हणणं नाही बसून ऐकलं पाहिजे, बरोबर आहे. पण उद्देश काय सफल झालाय की महार आणि मातंग दोन्ही लढाऊ जाती, त्या लढाऊ जाती दोन्ही पण संविधान वाचवण्याच्या लढाईचं नेतृत्व करणाऱ्या ह्या दोन्ही जाती आहेत. पण आज त्यांच्यामध्ये संवाद राहिलाय का? आज त्यांच्यामध्ये पाचर मारायचं काम झालं. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला चाललंय काय? म्हणजे मी तर महाराष्ट्रभर फिरून तरुण मुलांना असं सांगतोय की खाजगीकरणाच्या विरोधामध्ये एक शब्दही न बोलता, नीट ऐका मी काय म्हणतोय, खाजगीकरणाच्या विरोधामध्ये, कंत्राटीकरणाच्या विरोधामध्ये एक शब्दही न बोलता तुम्ही जर आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन करत असाल तर तुम्ही ढोंगी आहे. आणि तुमच्या सगळ्या सरकारी नोकऱ्या ज्या आरक्षणाच्या कक्षेतल्या त्या संपवायचं कारस्थान रचलं जातंय. भरती होत नाहीये, कंत्राटीकरण, रेल्वेतल्या सगळ्या सेवा कंत्राटीकरणातून भरल्या जात आहेत, तिथं आरक्षण नाहीये. शिक्षण सेवकांच्या मध्ये आरक्षण नाहीये. IT डिपार्टमेंट मध्ये सगळी तरुण पोरं भरले जात आहेत अशीच वरती, तिथं आरक्षण नाहीये. आता परवा जो फडणवीस सरकारनेच आदेश काढला होता खासगी संस्थांच्याकडून सेवा भरती करायची, त्याच्यात आरक्षण नव्हतं. त्यामुळे जर तुमच्या सरकारी नोकऱ्या शिल्लक राहणार नसतील तर तुम्ही आरक्षणाचं आंदोलन चालवताय ते कुणासाठी चालवताय आणि कशासाठी चालवताय? जे शिल्लकच राहणार नाही त्यासाठी तुम्ही आंदोलन करतायत काय? कंत्राटीकरण जर रोखलं गेलं, खासगीकरण जर रोखलं गेलं, सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातला खर्च जर वाढत गेला तर तुमच्या नोकऱ्या टिकणार नाही, तर त्या आरक्षणाच्या मागण्यांना काय अर्थ? आणि बाबासाहेबांनी तर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीनं शेती आणि उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्याची भूमिका घेतली होती. आज आहे आपल्या कोणाची हिंमत ती बोलायची? बाबासाहेबांनी भूमिका घेतली होती त्यावेळेस. मग जे बाबासाहेब शेती आणि उद्योगांच्या राष्ट्रीयकरणाची भूमिका घेतात आणि सरकार जर आज सर्रास खासगीकरण करायला निघालेलं असेल तर संविधानाचा तुम्ही घात करतायत ना. खासगीकरण हा संविधानाचा घात आहे, आपल्याला बोलावं लागेल. त्याची एक मुद्दा या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला काय सांगावं लागेल लक्षात घ्या. तुम्ही शेड्यूल कास्ट मध्ये असाल, तुमच्यासाठी पण मी सांगतोय हा मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही शेड्यूल ट्राईब्स मध्ये असाल, तुमच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. ओबीसी मध्ये असाल, तुमच्यासाठी पण महत्वाचा आहे. आणि मराठा समाजातल्या तरुणांच्या बरोबर संवाद करण्यासाठी तर हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे, जो मी तुम्हाला आता सांगतोय. मी सगळ्या संविधानाबद्दल आज इथं बोलू शकणार नाही, पण मी जो मुद्दा सांगणार आहे त्यातून तुमच्या लक्षात येईल की संविधान लिहिताना किती बारकाईनं विचार केला गेला. आज रोजगाराची आणि आरक्षणाची जी सगळी आंदोलनं आहेत, ही सगळी आंदोलनं संविधानातल्या 16व्या कलमाच्या भोवती येऊन थांबतात. 16वं कलम तुमच्यापैकी काही जणांना माहित असेल. काय 16वं कलम? 16वं कलम असं सांगतं की ज्या समाज घटकांना, नीट ऐका, 16वं कलम नीट ऐका. आता सगळं मी फार सोपं सांगतोय पण तुम्ही शांतपणे ऐका. 16वं कलम असं सांगतं की ज्या समाज घटकांना सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं
म्हणून सरकार नोकऱ्यांच्या मध्ये राखीव जागा ठेवू शकतं. इथं पर्याप्त प्रतिनिधित्व हा शब्द फार महत्वाचा. इंग्लिश मधला शब्द आहे ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन. म्हणजे ज्या समाज घटकांना सरकारी नोकऱ्यात ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही, पर्याप्त प्रतिनिधित्व नाही, त्यांना ते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवू शकतं. 16वं कलम याचा अर्थ कोणासाठी आहे? 16वं कलम कोणासाठी आहे? एका माणसासाठी आहे का? काय भाषा परत ऐका. ज्या समाज घटकांना पर्याप्त प्रतिनिधित्व नाही त्यांच्यासाठी. समाज घटकांसाठी, एका माणसासाठी नाहीये, लक्षात घ्या. मग तुम्ही आणि मी गेले अनेक वर्षाची आर्ग्युमेंट ऐकतो की माझ्या पोराला 95% मार्क मिळाले, त्या शेजारच्याला पोराला 90% मार्क मिळाले, त्याला ऍडमिशन मिळालं आणि मला मिळालं नाही. हा केवढा मोठा अन्याय, लक्षात घ्या. किंवा माझ्या पोराला 95% मार्क मिळाले, त्याला 85% मिळाले, त्याला नोकरी मिळाली, माझ्या पोराला मिळाली नाही. हा केवढा मोठा अन्याय. काय गफलत झाली लक्षात येते का? आणि ही गफलत राजकीय पक्षांनी केली. माझं म्हणणं आहे 95% मार्क मिळालेल्या मुलाला नोकरी मिळत नसेल तर त्याचं दुखणं बरोबर आहे, त्याची वेदना बरोबर आहे. त्याच्याशी जाऊन संवाद करूया आपण, बोलूया आपण त्याला की 95% मार्क मिळूनही तुला नोकरी मिळत नाही, तुला रोजगार मिळत नाही, तुझं दुखणं बरोबर आहे. पण तू तुझं दुखणं पुन्हा चुकीच्या ठिकाणी घेऊन आलास. तू ज्या कलमाकडे येतोयस तो 16व्या कलमाकडे येतो ना. म्हणजे 85% वाल्याला मिळालं ही जी खंत आहे म्हणजे काय, तो आरक्षणाबद्दल चर्चा करतोय ना. आरक्षण म्हणजे 16वं कलम. तू 16व्या कलमाकडे तुझं दुखणं घेऊन येतोयस. अरे बाबा, 16वं कलम एका माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. 16वं कलम शेड्यूल कास्ट मधल्या सुद्धा एका पोराचा प्रश्न सोडवण्यासाठी नाही. आता मी ते नीट उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, नीट ऐका. बीजे मेडिकल कॉलेज मधले 100 प्रवेश करायचे MBBS चे, आणि त्या 100 किंवा बरेच प्रवेश करायचे, त्याच्यात 100 जागा शेड्यूल कास्टला आहे असं धरून चाल. बीजे मेडिकल कॉलेज मधल्या प्रवेशाला शेड्यूल कास्ट साठी 100 जागा राखीव आहेत. या 100 जागासाठी किमान 1000 अर्ज येतात आज. म्हणजे त्या 1000 मधल्या 100 बीजे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शेड्यूल कास्ट मधले उरलेले 900 राहिले ना. ते 900 असं नाही म्हणू शकत ना की माझ्यासाठी 16वं कलम आहे त्यामुळे मला ऍडमिशन मिळालंच पाहिजे, नाही म्हणू शकत ना. त्या बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रवेशामध्ये शेड्यूल कास्ट या समाज घटकासाठी ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन जे आहे ते 100च आहे. त्यामुळे शेड्यूल कास्टला ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन 100च मिळाल्यानंतर उरलेल्या 900 जण त्या व्यक्तीसाठी आरक्षणाचा उपयोग नाही, त्यांच्यासाठी 16वं कलम नाही. हे जसं शेड्यूल कास्ट साठी आहे तसंच ते ओपन मधल्या लोकांसाठी तर अगदीच आहे. की ओपन मधल्या लोकांना काय अर्थ आज की ओपन मध्ये तुम्ही आहात याचा अर्थ तुमच्या समाजाला मागच्या काही वर्षांमध्ये ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळाले. त्यामुळे मला 95% मिळून पण प्रवेश मिळाला नाही, तुझी वेदना बरोबर आहे. पण तुझ्या समाजाला ऍडिक्वेट मिळालेले, तुझ्या समाजाला पुरेसं मिळालेले, म्हणून तुझं दुखणं 16व्या कलमाकडे घेऊन येऊ नकोस. 16वं कलम कोणासाठी आहे? ज्या समाज घटकांना पुरेसं मिळालं नाही त्यांच्यासाठी तुझं दुःख. मग तो म्हणेल मी कुठं जायचं आहे ना. संविधान निर्मात्यांनी सगळ्यांचा विचार केला. संविधान आरक्षणाबद्दल बोलतं, संविधान सामाजिक न्यायाबद्दल बोलतं. म्हणजे संविधान असं अर्थ निघतो का की ब्राह्मणाच्या पोराला शिक्षण मिळायची गरज नाही, मराठाच्या पोराला नोकरी मिळायची गरज नाही, असा संविधानाचा अर्थ निघू शकतो का? असं नाही निघत संविधानाचा अर्थ कधीच. संविधान सगळ्यांसाठी आहे. म्हणून संविधानात 41वं कलम, त्या 41व्या कलमाची भाषा आता परत नीट ऐका. 16वं कलम ऐकलं, 41वं नीट ऐका. 41वं कलम असं सांगतं की या समाजात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मुलीला चांगलं शिक्षण आणि सक्षम रोजगार देणं ही सरकारची जबाबदारी. याच्यात जातीचा उल्लेख आहे का? धर्माचा उल्लेख आहे का? गरिबीचा उल्लेख आहे का? श्रीमंतीचा उल्लेख आहे का? काय म्हणतं 41वं कलम की जो जन्मला इथे त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. म्हणजे हे व्यक्तीसाठी. मग बीजे मेडिकलला ज्या 900 SC मधल्या लोकांना प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी सुद्धा मग 41वं कलम असेल, लक्षात घ्या. कारण 41वं कलम व्यक्तीची भाषा करत, समाज घटकाची भाषा करत नाही, व्यक्तीची करत. आता हा मुद्दा सोप्या भाषेत सांगतो. अजून भूक लागली म्हणून जेवायला 10 लोक आले. खूप भूक लागली म्हणून जेवायला 10 लोक आले. टोपल्यात एकच भाकर.
आला ना प्रश्न, 10 लोक आले तर टोपल्यात भाकरी एकच, काय करायचं? तर 16वा कलम असं सांगतं की जेवायला 10 माणसं आली असतील आणि टोपल्यात जर एकच भाकरी असेल तर त्या 10 जणातला कोण जास्त दिवस उपाशी आहे त्याला ती एक भाकरी द्या. 16वा कलमाचा अर्थ की उपाशी मधल्या कोण जास्त दिवस उपाशी आहे त्याला ती एक भाकरी द्या, हे 16वा कलम सांगतं. पण 41वा कलम काय सांगतं? 41वा कलम असं सांगतं, बघा नीट ऐका माझे शब्द. 41वा कलम असं सांगतं की जर जेवायला 10 माणसं आली टोपल्यात 10 भाकरी का नाही. हे हा 41वा कलमाचा अर्थ. तुम्ही 16व्या कलमाच्या भोवतीच येऊन सगळा गलका करणार असाल, 16व्या आरक्षणाच्या भोवतीच रोजगाराची लढाई उभी करणार असाल तर मग त्या टोपल्याची एक भाकरी आहे, त्या एक भाकरीची ओढाताण. आणि सगळे राजकीय पक्ष आज काय गडबड करतायत? तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, तुला भूक लागली ना, तेव्हा त्या टोपल्यात एक भाकरी जा. काय होणार आहे? सगळेजण जाऊन त्या भाकरीची, सगळे राजकीय पक्ष 16व्या कलमाजवळ आणून सोडतायत. 16व्या कलमाजवळ आणून सोडणं याचा अर्थ 10 भुकेलेल्या लोकांच्या मध्ये एका भाकरीसाठी भांडण लावणं. आज आदिवासी, धनगर, ओबीसी, मराठा, महार, मातंग यांच्यामधली ही जी भांडणं आहेत, ही भांडणं म्हणजे टोपल्यात एक भाकरी असताना सगळ्यांना जा तुझी भूक भागव म्हणून त्या टोपल्याकडे पाठवणं, ही ती भांडणं आहेत लक्षात. आणि 41वा कलम काय सांगतं जे एकही राजकीय पक्ष समजावून सांगत नाही, बाबासाहेबांच्या संविधानात 41वा कलम ते जेव्हा असा प्रश्न उपस्थित करतं की जर जेवायला 10 लोक आले तर 10 भाकरी का नाहीत, हा कोणाला प्रश्न आहे? हा प्रश्न कोणाला आहे? सरकारला आहे. लक्षात घ्या. म्हणून रोजगाराची लढाई जर 16व्या कलमाभोवतीच तुम्ही आम्ही सगळे करणार असू, माझे हात जोडून विनंती ओबीसीला, धनगर समाजाला, आदिवासी समाजाला आणि शिवाय शेड्यूल कास्ट मधल्या सगळ्या जातींना सुद्धा, कारण आरक्षणातून शेड्यूल कास्ट मधल्या सगळ्या तरुण तरुणींचे प्रश्न सुटत नाहीत. त्याच्यामुळं बाबांनो कधीतरी त्या 41व्या कलमाचं हे करून त्याचा आग्रह धरा. त्या एकच भाकरी तर कशाला ती ओढाताण करत बसताय? सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार. म्हणजे 16वं कलम ही तात्पुरती व्यवस्था आहे. म्हणजे आले 10 जण भाकरी एकच आहे, मग तात्पुरतं ठीक आहे, जो लई उपाशी त्याला द्या, ही तात्पुरती व्यवस्था आहे. उरलेल्या 9 जणांना काय तुम्ही उपाशी मारा असं सांगता येतं काय? त्यांना भाकरी द्यावीच लागेल ना. 41वा कलम हे संविधानाचं शेवटचं स्वप्न आहे. 16वं कलम तात्पुरती व्यवस्था आहे, 41वा कलम अंतिम व्यवस्था आहे. संविधानामध्ये प्रत्येक समाज घटकाचा असा बारकाईनं विचार करून अनेक गोष्टी रचलेल्या आहेत. आपण त्या संविधानाला तितक्या ताकदीनं पोहोचवण्यामध्ये कमी पडतोय, आपण पण समजून घेण्यामध्ये कमी पडतोय. असा अभ्यास संविधानाचा अनेक अंगाने करणं शक्य. माझा शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. या संविधानाबद्दल अनेक गैरसमज आज पसरवले जातात, जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जातात. आणि आता तर एका बाजूला गौरव पण करायचा, दुसऱ्या बाजूला संविधान मंदिरं बांधायची आणि तिसऱ्या बाजूला त्या संविधानाबद्दलच्या आणखी आक्रोश वाढेल अशा पद्धतीची कामं करायची, ही सगळं चालले. भागवत परवा म्हणाले की 47 साली काही खरं स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी ती एक अभिनेत्री ती म्हणाली होती, लक्षात घ्या. कोणती? कंगना रनौत. बरं, तिचं नाव घेतलं की लोक हसतात, काहीतरीच बोलतं, काहीतरीच बोलतं. मी सुरुवात काय केली होती? मी विरोधकांची खिल्ली उडवत नाही, कधीच नाही करत, मी प्रामाणिकपणे करत. पण विरोधकांच्या आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट मात्र देता आलं पाहिजे. त्या कंगना रनौतनी मध्ये 2 विधानं केली. पहिलं विधान तिचं असं होतं की 1947 साली भारताला मिळालेलं जे स्वातंत्र्य ते खरं स्वातंत्र्य नाही, ते भीक मागून मिळालेलं स्वातंत्र्य. मला राग आला. मी राष्ट्रसेवा दलाचा अध्यक्ष होतो. 41 साली आमची संघटना स्थापन झाली. 42 सालच्या छोडो भारत आंदोलनामध्ये आमच्या संघटनेचा त्यावेळेचा प्रत्येक सभासद भूमिगत होता, जेलमध्ये होता, मार खात होता, तुरुंगामध्ये होता. सेवा दलाला प्रचंड मोठा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा लढ्याचा. आमचा शिरीष कुमार जो आता नाहीये अभ्यासक्रमाला पण पूर्वी होता, तो शिरीष कुमार जो शहीद झाला नंदुरबारला, भारत माता की जय म्हणत, तो राष्ट्रसेवा दलाचा होता. त्या काळातल्या राष्ट्रसेवा दलाच होता रोहिदासजी तो. त्याच्यामुळे 47 साली भीक मागून स्वातंत्र्य मिळालं. मला राग आला. मी त्या राष्ट्रसेवा दलाचा अध्यक्ष होतो 6-7 वर्ष. अरे म्हणलं ही काय म्हणते भीक मागून मिळालं? आमच्या माणसांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेले, शहीद झाले, भीक मागून कसं मिळालं? पण तिचं दुसरं वाक्य फार गंभीर होतं. ते दुसरं वाक्य असं होतं की आम्हाला खरं स्वातंत्र्य कधी मिळालं?
फार गंभीर वाक्य. आणि म्हणून माझं मी काय म्हणतो नीट ऐका. भारताच्या संविधानाची खरी ताकद जर कुणाला कळली असेल तर ती कंगना राणावतला कळली आहे. आणि हे विधान मी चेष्टित करत नाही, मी चेष्टा करत नाही. तिला कळलंय ताकद काय. तो माझा शेवटचा मुद्दा. काय केलंय भारतीय संविधानानं? भारतीय संविधानानं निशब्द क्रांती घडवली. कशी? भारतीय संविधान जेव्हा अस्तित्वात नव्हतं, 1950च्या आधीची जी समाज व्यवस्था या देशातली, त्या समाज व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांना विशेष अधिकार होते. लक्षात घ्या, मुठभर लोकांना विशेष अधिकार होते. मी समजावून दिले एक मुद्दा घेऊन. आणि बहुसंख्य लोकांना काहीच अधिकार नव्हते. संविधानानं काय क्रांती केली की त्या मुठभर लोकांचे विशेष अधिकार निरस्त केले आणि सर्वांना एका रांगेत आणून बसलो. तुम्ही आणि मी संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करायला इथं बसलोय. सर्वांना एका रांगेत आणलं संविधानानं. याचा आपल्याला अभिमान आहे, याचा आपल्याला गर्व आहे. पण काही लोकांच्या मनात तेच दुखणं आहे. कसं? 4 मुद्दे पटपट सांगतो आणि थांबतो. 1946 साली या देशामध्ये निवडणुका झाल्या होत्या प्रांतिकच्या. 50च्या आधी सुद्धा या देशात निवडणुका होत होत्या. 1946 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या या देशात, त्या निवडणुकीमध्ये 21 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांच्या पैकी फक्त 22% लोकांना मताचा अधिकार होता. फक्त 22%. म्हणजे 21 वर्ष पूर्ण केलेल्यातले 22%. आणि हे 22% निवडले कसे जात होते? ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी आहे आणि जे सरकारला टॅक्स भरतात त्यांनाच फक्त मताचा अधिकार होता. याचा अर्थ त्यावेळेला 78% लोकांच्याकडे काहीच प्रॉपर्टी नव्हती आणि त्यांना ते सरकारला टॅक्स भरत नव्हते, त्यांना मताचा अधिकार नव्हता. त्याच्यात तुम्ही मी सगळे होतो. म्हणजे आपले बापजाते, आपले आजोबा, आपण पंजोबा ते 78% होते. आपल्याजवळ प्रॉपर्टी नव्हती, आपण टॅक्स देत नव्हतो, आपल्याला मताचा अधिकार नव्हता. संविधान आलं 26 जानेवारी 1950ला आणि काय भूमिका घेतली की तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, या जातीचे असा, त्या जातीचे असा, स्त्री असा, पुरुष असा, गावातले असा, शहरातले असा, प्रत्येकाला मताचा अधिकार असा. ही क्रांती. 22% मुठभर लोकांची निराजदारी होती, मताचा अधिकार, विशेष अधिकार होता 22%चा संविधान मधला सगळ्यांना. मगाशी शिवानीजी म्हणाले सावित्रीबाईंनी इथं महिलांच्या शिक्षणासाठी शाळा काढली. त्यांच्या अंगावर दगडमोठी फेकणाऱ्या पुरोहितांचं म्हणणं काय होतं? आर्ग्युमेंट. त्यांची चेष्टा करून उपयोग नाही. त्यांचं आर्ग्युमेंट काय होतं? त्यांचं आर्ग्युमेंट होतं धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे. मनुस्मृती सांगत होती ती धर्मशास्त्रानुसार बाईला शिकवणं पाप आहे. आणि सावित्रीबाई पाप कर, आणि ते तसं म्हणू शकत होते कारण त्यावेळेला संविधान अस्तित्वात नव्हतं आणि इंग्रज खाली तळातल्या व्यवस्थेमध्ये काही दखल देत नव्हते. त्यांना फक्त आपलं इंग्लंडचं भलं बघायचं होतं. त्यामुळे ज्या काळात संविधान अस्तित्वात नव्हतं, ज्या काळात इथे धर्माचा कायदा होता, ज्या काळात इथं मनुस्मृतीचा कायदा होता, त्या काळात बिनदिक्कतपणे सावित्रीबाईंना सांगितलं जात होतं की बाईला शिकवणं धर्मशास्त्रानुसार पाप आहे आणि तू ते पाप करायला निघाली आणि मी तुला अडवणार. संविधान आलं बाबासाहेबांचं आणि 26 जानेवारी 1950ला 45वं कलम आलं. या देशातल्या 0 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक मुला-मुलीला सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण ही ज्या 2.5% लोकांची निराजदारी होती, 2.5% लोकांचा विशेष अधिकार होता, संविधान म्हणलं नो, शिक्षण सगळ्यांना खुलं असेल. संविधान अस्तित्वात आलं तेव्हा 39व्या कलमामध्ये एक उपकलम आहे की जगण्याची साधनं मिळवण्याचा सगळ्यांना अधिकार, मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, सगळ्यांना अधिकार. लक्षात घ्या, त्या काळात जगण्याचं साधन फक्त जमीन होती. व्यापार वाढलेला नव्हता, कारखाने वाढलेले नव्हते, जमीन हेच जगण्याचं साधन होतं. आणि जमीन कोणाकडे होती? संस्थानिकांच्याकडे होती, वतनदारांच्याकडे होती, राजे राजवाड्यांच्याकडे होती, जमीनदारांच्याकडे होती. सामान्य माणूस त्या जमिनीवर राबत होता, कष्ट करत होता, पण तो जमिनीचा मालक नव्हता. संविधान आल्याबरोबर अनेक राज्यांनी जमीन सुधारणा कायदा केले आणि ते जमीन सुधारणा कायदे काय सांगत होते की कसे आहे त्याची जमीन. आजचे जे अनेक शेतकरी आहेत ना, हे शेतकरी मराठा समाजाचे शेतकरी असो नाही तर माळी समाजाचे शेतकरी असो, आपल्याला त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही शेतकरी झाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे. जमीनदाराच्या जमिनीवर राबणारी कुळं होतात, ते राबणारे कुळाला जमिनीचा अधिकार दिला बाबासाहेबांच्या संविधान. म्हणजे पुन्हा तिसरा मुद्दा माझा, पहिला मतदानाचा अधिकार, दुसरा शिक्षणाचा अधिकार, तिसरा जमीन मुठभर लोकांच्याकडेच होती.
संविधानात 39व्या कलमामुळं कसे त्याची जमीन आली आणि मग राबणारा माणूस शेतकरी झाला. संचार स्वातंत्र्य किंवा व्यवसाय स्वातंत्र्य हे काय सांगत होता कायदा त्यावेळेचा धर्माचा? तुला किती काही येऊ दे, तुझ्याजवळ काही हुनर असू दे, तू किती हुशार असू दे, तू ज्या जातीत जन्माला आलेला आहेस तोच व्यवसाय तुला करावा लागेल. तुझी हुनर आम्हाला सांगू नको, तुझी बुद्धिमत्ता आम्हाला सांगू नको, तुला कोणता दुसरा व्यवसाय करता येणार नाही. संविधान आलं 19व्या कलमामध्ये व्यवसाय स्वातंत्र्य, की मला हवा तो व्यवसाय मी करू शकतो. माझी जात कुठली होती हा विषय संपला होता. मला काय येतं किंवा मी काय शिकू शकतो, मला शिकायचंय आणि मला हवा तो व्यवसाय करायचा. व्यवसाय स्वातंत्र्य मिळालं. काय झालं लक्षात घ्या, संविधानामुळे जे लोक संविधान जाळतात ना जंतर मंतरवरती, आपल्याला अभिमान आहे म्हणून आपण हे कार्यक्रम करतो, त्यांची पोटदुखी म्हणून ते संविधान जाळतात. काय पोटदुखी आहे? पोटदुखी ही आहे की संविधान जेव्हा नव्हतं त्यावेळेला आम्ही कुणीतरी विशेष होतो, आमची एक पोझिशन होती, आम्ही कुणीतरी विशेष होतो, आमची पोझिशन होती. ह्या संविधानामुळं आमची ती पोझिशन गेली. म्हणजे संविधान जेव्हा नव्हतं तेव्हा निवडणुका लागल्या की आम्ही 22% तेवढे छान छान कपडे घालून मतदानाच्या रांगेमध्ये उभं राहत होतो. हे आता काय संविधान आलं, कुणी येते आणि आमच्या बरोबरच उभं राहते. आमची पोझिशन होती. संविधान विरोधकांचं दुखणं हे की संविधान नव्हतं त्या जमान्यामध्ये आमची एक पोझिशन होती, आम्ही इतरांपेक्षा वेगळे होतो. संविधानामुळे आमची पोझिशन गेली, आमचे विशेष अधिकार गेले. आणि मग या पार्श्वभूमीवर कंगना रनौतचं ते वाक्य तपासा. ती जेव्हा असं म्हणते की आम्हाला खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं, त्याचा अर्थ हा असा असतो की संविधानानं काढून घेतलेले आमचे जे सगळे विशेष अधिकार होते ते पुन्हा मिळण्याची शक्यता कधी निर्माण झाली. म्हणून तिला स्वातंत्र्य कधी मिळालं? 14ला मिळालं. तिच्या जागी ती बरोबर आहे, तिच्या जागी ती बरोबर आहे. आपलं काय? आपल्याला या समाज व्यवस्थेमध्ये जोपर्यंत संविधान नव्हतं तोपर्यंत माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नव्हता. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पहिल्यांदा इथल्या व्यवस्थेमध्ये मिळाला. तो कोणामुळे? संविधानामुळे मिळाला. त्यामुळं संविधानासमोरचं आजचं सर्वात मोठं आव्हान काय माहिती का? की ज्यांचे विशेष अधिकार काढून घेतले संविधानानं त्यांना संविधान नीट कळले, पण ज्यांना संविधानामुळं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पहिल्यांदा मिळाला त्यांच्यापर्यंत अजून संविधान नीट पोहोचलं नाही. हे संविधानासमोरचं खरं आव्हान. आणि हे आव्हान आपल्याला पेलवावं लागेल. आपल्याला लोकांना जाऊन समजावून सांगावं लागेल की काय मिळालं संविधान. लक्षात घ्या, आज अनेक निगेटिव्हिटी आहेत, अनेक प्रश्न आहेत, पण आपल्याला 2 पातळीवर मांडणी करावं लागणार आहे की आजचे प्रश्न काय गंभीर आहेत, गरिबी आहे, बेरोजगारी आहे, त्याची एक मांडणी करावीच लागेल. पण 50च्या आधी काय होतं आणि आज काय, तर हे जे घडलं हे संविधानामुळे घडले ना. संविधानामुळे काहीच घडलं नाही असं जर आपण म्हणायला लागलो मग त्याची गरज काय असा पुढचा मुद्दा. काहीच घडलं नाही असं जर का आपण मानून चाललो तर मग पुढचं लगेच उत्तर येईल ना. मग त्याची गरज काय? बदल घडलाय पण तो बदल पर्याप्त नाही, तो अजून घडवायचा आहे. हे आपल्याला करावं लागेल. आणि मग मी रोहिदासजी आता 2:15 वाजलेत, तो ठीक आहे 5 मिनिटं घेतो, शेवटची 5 मिनिटं घेतो की भारत आपला देश, भारत आपल्या सगळ्यांचा देश आणि तो देश मोठा झालाच पाहिजे. भारताचं नाव जगात झालंच पाहिजे. दुसऱ्यांच्यावर दादागिरी करायसाठी नाही, पण दुसऱ्यांनाही रस्ता दाखवा. हा भारत, कारण अलीकडे काय झाले, सगळ्या जातीमधले जे मध्यमवर्ग झालेत ना त्यांना ही राष्ट्रवादाची भाषा लय आवडायला. भारत बलसागर भारत हो, भारत मोठा झाला पाहिजे, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती हे जरा लय आवडायला लागले. सगळ्या जातीतले मध्यमवर्ग जे बनले, आरक्षणाचा फायदा घेऊन जे पुढे गेले त्यांना पण ही भाषा आवडायला लागली. सामाजिक न्याय वगैरे म्हणलं की असं ते राहू दे जरा असं म्हणतात, हिथून वर गेलेलं नसतं. तर भारत मोठा झालाच पाहिजे, भारताचं नाव जगात झालंच पाहिजे. पण ते का होत नाही? भारत हजारो वर्ष गुलाम का झाला? बिलकुल 5 मिनिटात संपवतो मी. शिबानीनं जिथं सुरुवात केली होती तिथं आणून संपवणार आहे. तिनं फार महत्वाचा मुद्दा मांडला होता की निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री बनतात संविधानाचा फायदा घेऊन आणि विमानाची पूजा करतात. ही गंमत आहे ना. पुण्यामधल्या महिला शिकल्या सावित्रीबाईंच्या लढाईमुळं, संविधानाने दिलेल्या अधिकारामुळं, आणि मग तिथं अथर्वशीर्ष वाचत बसतात.
भारत कधी मोठा होईल आणि भारत मोठा का नाही झाला? भारत हजारो वर्ष परकीयांच्या आक्रमणाखाली का रगडला गेला? भारत हजारो वर्ष जे आक्रमक आले त्यांचा गुलाम का झाला? भारत हजारो वर्ष गरीब का राहिला? याचं एक उत्तर कुजबूज संघटनावाले आज शाळा कॉलेजमध्ये जाऊन सांगतात की या देशाचं वाटोळं झालं ते गांधीजींच्या अहिंसेमुळं आणि बुद्धाच्या करुणेमुळे. लक्षात घ्या, ही मांडणी हे शिकवलं जातंय शाळा कॉलेजमध्ये जाऊन की देश आपला असा जिंकणारा देश बनला पाहिजे. आपला देश विजयविशू बनला पाहिजे. विजयविशू हा त्यांचा शब्द आहे, मी नाही वापरत असले अवघड शब्द कधी. पण आपला देश जिंकणारा देश बनला पाहिजे. आणि जिंकणारा देश का नाही बनला? कारण बुद्धाची करुणा आडवी आहे. बुद्धानं करुणा शिकवून या देशातल्या लोकांना एकदम मवाळ करून टाकलं. गांधीजींच्या अहिंसेमुळं हा देश जिंकणारा देश झाला नाही. आपल्याला काउंटर आर्ग्युमेंट द्यावं लागेल. हा देश खरोखरच बुद्धाच्या करुणेमुळे गरीब आहे ना? बुद्धाच्या करुणेमुळे हा देश जिंकणारा देश बनला नाही काय? का गांधीजींच्या अहिंसेमुळेच नाही? मग हा देश गरीब का राहिला? एक गोष्ट सांगून मी थांबतो, तुम्ही ती समजून घ्या. त्या सावित्रीबाईंच्या अंगावरती ज्यांनी शेणगोटे फेकले त्यांनी अनेकांना त्रास दिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही क्षत्रिय नाही. त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं तुम्ही शूद्र आहात, तुमच्यासाठी आम्ही पुराणोक्त मंत्रच म्हणणार. पण त्यांचा त्रास सावित्रीबाई, शिवाजी महाराज, शाहू महाराजांपुरता नाहीये. त्यांचा त्रास लोकमान्य टिळकांना पण झाला. ती कथा मी तुम्हाला सांगणार. आणि ती कथा जर समजून घ्यायची असेल तर तुम्हाला वास्को द गामा आणि कोलंबस या दोघांच्या बद्दल जरा विचार करावा लागेल. शिकलायत ना अनेक जण इतिहासामध्ये वास्को द गामा आणि कोलंबस. एक जण भारताच्या शोधात निघाला होता, जाऊन पोहोचला अमेरिकेमध्ये, कोलंबस. मग त्याने की अमेरिकेचा शोध कोलंबसाने लावला. आणि वास्को द गामा त्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारतात आला आणि मग त्यांनी भारताचा शोध. कोण होती हे वास्को द गामा, कोलंबस? ही कोण होती? वेळी माणसं होती काय? काही नसताना असं त्या काळात इतकी काही जहाजं नव्हती, पण समुद्रात निघायचं, एवढ्या लांबची सफर करायची, वेळी होती का? लक्षात घ्या, एका विशिष्ट उद्देशानं पाठवलेली माणसं होती. ज्या युरोप मधल्या देशांच्या बद्दल आपल्या पुण्यातल्या शिकलेल्या लोकांना आजकाल खूप कौतुक आहे, ते अमेरिकेत जातात. अमेरिका म्हणजे युरोप नाही, पण ते अमेरिकेत जातात, इंग्लंडला जातात, फ्रान्सला जातात, जर्मनीला जातात आणि तिकडून इथं आल्यानंतर तिकडचं कौतुक करतात. तिथं एकदम स्वच्छता आहे, तिथे माणसं कुठं थुकत नाही. तिथं रांग लावून माणसं बरोबर एसटीत चढतात. तिथं अजिबात कोणी रांग मोडत नाही. तिथं काम करत एकदम कौतुक करत बसत. तिथली माणसं अशी आपोआप बनली काय? अरे त्यांच्यासाठी त्यांनी सोसलं. आणि ते वास्को द गामा आणि कोलंबस त्या इतिहासाचा भाग आहे. युरोप मधल्या देशांच्या मध्ये रेनेसान्सच्या नावाखाली एक प्रबोधन चळवळ झाली. धर्म सांगतो ते सगळं खरं नसतं. पोप सांगतो ते अंतिम वाक्य नाही. पोप सांगत असेल की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, पण हे खरं नाही. विज्ञान सांगतंय की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. धर्म सांगतो ते सगळं खरं नाही. पोप सांगतो ते सगळं खरं नाही. आपल्याला आपल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. विज्ञान नवं जग समोर आणते, विज्ञान स्वीकारलं पाहिजे. त्या देशांच्या मधल्या शहाण्या माणसांना जेव्हा याचा अंदाज आला की आपण जुनं सगळं टाकून देत आहोत, आपण विज्ञान स्वीकारत आहोत, विज्ञानाच्या आधारे लवकरच तंत्रज्ञान विकसित होणार आहे आणि तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर या देशातल्या कारखान्यांच्या मध्ये प्रचंड माल बनणार आहे. तो सगळा माल आपल्या देशात विकता येणार नाही, खूप माल असणार आहे. हा माल विकायला बाजारपेठा पाहिजेत. त्या बाजारपेठा शोधण्यासाठी त्यांनी वास्को द गामा आणि कोलंबस सारख्या शेकडो खलाशांना जहाजं बांधून दिली, पैसे दिले आणि समुद्र सफरीवर पाठवलं. जा, नवे देश शोधा, नवे प्रदेश शोधा. का? आपल्या समाजाने विज्ञान स्वीकारले, तंत्रज्ञान येणारे, कारखाने येणारे, आपला माल विकायला आपल्याला बाजारपेठा पाहिजे. आणि मग त्यांनी त्या बाजारपेठा शोधल्या, आपलं शोषण केलं. ते देश श्रीमंत झाले, पण त्यांनी विज्ञान स्वीकारले. त्यांनी जुनं सगळं टाकून दिलं. त्यांनी धर्म म्हणतो तेच खरं ही विचार टाकून दिला. पोपला एका मर्यादेमध्ये आणून ठेवलं. त्यांनी समुद्र सफरीवर लोक पाठवले, म्हणून त्यांचं आज कल्याण झाले, त्यांचा विकास झालाय. हे त्या देशांच्या मध्ये जेव्हा घडलं त्याच्यानंतर जवळपास 200 वर्षांनी आपल्या देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लोकमान्य टिळक जहाजानं इंग्लंडला गेले. इंग्लंडच्या राणीला त्यांनी भेटून निवेदन दिलं की आम्हाला स्वातंत्र्य द्या. हाऊस ऑफ लॉर्डचे मेंबर म्हणजे खासदार इंग्लंडचे, त्यांना निवेदन दिली की भारताला स्वातंत्र्य द्या.
आणि जहाजानं परत मुंबईला आले आणि मुंबईवरून पुण्याला आले, तेव्हा सावित्रीबाईंच्या अंगावर ज्यांनी शेणमोठे फेकले होते त्यांची तिसरी चौथी पिढी पुण्यामध्ये अस्तित्वात होती. त्यांनी असा फतवा काढला की हिंदू धर्मशास्त्रानुसार समुद्र प्रवास करणं पाप आहे आणि लोकमान्य टिळकांनी पाप केले, त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल. लोकमान्य टिळक राजकीय दृष्ट्या मोठे नेते होते, पण सामाजिक बदलाच्या बाबतीत त्यांची मतं योग्य नव्हती. त्यांनी प्रायश्चित्त घेतले, टाकाऊ होती त्यांची मतं सामाजिक परिवर्तनाची, त्यांनी प्रायश्चित्त घेतले. मग माझा प्रश्न असा आहे की तुम्ही फ्रान्सला जाता, इंग्लंडला जाता, तिकडून आल्यावर इथं कौतुक करता, तिथं किती चांगलं, कधी विचार करता का की दोन संस्कृतींच्या मधला फरक काय? ती एक संस्कृती 200 वर्षापूर्वी विज्ञान स्वीकारते, पोपला मर्यादित ठेवते, धर्माला मर्यादित आणते, तंत्रज्ञान विकसित करते आणि बाजारपेठा शोधायला माणसं पाठवते. तुमच्या देशात तुमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा नेता समुद्र सफर केली म्हणून तुम्ही त्याला प्रायश्चित्त घ्यायला होता. अरे हा देश गुलाम झाला तो बुद्धाच्या करुणेमुळे नाही, गांधीजींच्या अहिंसेमुळे नाही. तुम्ही धर्माच्या नावावरती जे इथं रुजवलं, तुम्ही जातीच्या नावावरती जे इथं रुजवलं, दोन वेगवेगळे मुद्दे. तुम्ही देश चालवण्यासाठी माणसं निवडली कशी? जात व्यवस्था इथं आणली, देश चालवायला माणसं तुम्ही एका कोपऱ्यातून निवडली. कोणते देश पुढे गेले? ते देश पुढे गेले ज्या देशांनी आपल्या देशातल्या सगळ्या भूभागावर नजर फिरून तिथं प्रतिभा दिसते, तिथं हुनर दिसते, इथं कौशल्य दिसते, सगळ्या कोपऱ्यातून माणसं निवडली ज्यांनी देश चालवायला, तो देश पुढे गेला. तुम्ही देश चालवायला माणसं एका कोपऱ्यातून निवडली, बाकी सगळ्या देशातली प्रतिभा तुम्ही कुजवली जाती व्यवस्थेला. जाती व्यवस्थेचा सगळ्यात मोठा दुर्गुण जर कुठला असेल तर तिनं अन्याय केला, पण तिनं या देशातली प्रतिभा कुजवली, तिनं या देशातली हुनर कुजवली, तिनं या देशातली निर्मितीची कौशल्य कुजवली. व्यवसाय बंदी घालून तुला काय येतं सांगू नकोस, तुला किती येतं सांगू नकोस, तुझी जात बघ आणि त्यात तो व्यवसाय कर. कुजवली प्रतिभा या देशातली, म्हणून देश मागे राहिला, म्हणून देश गरीब राहिला. आणि दुसरं तुम्ही काय रुजवलं? सोमवारी मटण खायचं नाही, ओवाळताना राखीसाकडे तोंड करायचं नाही, झोपताना इकडे तोंड करायचं नाही. आणि आता अलीकडच्या काळात काय, तुमच्या घरात बाथरूम दक्षिणेला आहे म्हणून तुमच्या घरात नीट नाही चाललं, ते बाथरूम तोडा आणि इकडं आणा. अरे ज्या घरातला दरवाजा दक्षिणेला आहे का उत्तरेला आहे याच्यावर ठरत नाही. ज्या घरातल्या माणसांची तोंड एकमेकाकडे असतात त्या घराचं प्रगती होते. तुम्ही बाथरूम दक्षिणेचं तोडून उत्तरेला कराल आणि तोंड एकमेकाकडे नसतील तुमची, सासूची सुनेची, बापाचं लेखाचं, कसं तुमचं काय रुजवलं तुम्ही? हजारो वर्ष तुम्ही ह्या खोचट संकल्पना रुजवल्या की ग्रहणाच्या काळामध्ये बाईनी भाजी चिरू नये, सोमवारी मटण खाऊ नये, मंगळवारी तिकडे जाऊ नये, अमक्याने हे करू नये, तमक्याने ते करू नये. एवढंच सांगितलं ना तुमच्या धर्माने? तुमच्या धर्माने सांगितलं काय दुसरं? मग ज्या धर्माने असल्या खोचट कल्पना रुजवल्या तो देश गरीब नाही राहणार तर काय होईल? तो देश जाती व्यवस्थेनं दुभंगलेला देश कसा उभा राहील लढायला? अरे कोणता देश, कोणाचा देश? ते नामदेव ढसाळ्यांनी जे कविता केली होती तिरंगी झेंड्याबद्दल की ते आमच्या देखी फडक आहे. अरे देशाबद्दल माणसं तेव्हा उभी राहतात जेव्हा देश तुम्हाला किंमत देतो. तुम्ही जर आम्हाला किंमतच देणार नसाल तर देशाचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी का लढावं हा विचार माणसं का नाही करणार? कधी लढतात माणसं? स्वातंत्र्य चळवळीत लढली, कारण त्यावेळेला गांधी आणि आंबेडकर एकत्र होते आणि गांधी आणि आंबेडकर एकत्र येऊन हा देश उद्या प्रत्येकाचा असेल हे आश्वासन देत होते, तेव्हा लोक लढले. त्यामुळं खोचक संकल्पना रुजवणारा धर्म आणि प्रतिभा कुजवणारा जात व्यवस्था ही या देशासमोरची सगळ्यात मोठी संकट आहेत, जी संविधानानं बाद केलेली आहेत, जी संविधानानं एका बाजूला नाकारलेली आहेत. ते भारताचं संविधान हा देशाचा उद्याचा इतिहास, उद्याचं भविष्य आहे. तो संविधान नीट समजून घेऊया, नीट समजून सांगूया आणि ते संविधान वाचवण्याची लढाई पुढे नेऊया. तुम्ही माझं शांतपणे ऐकलं. खूप खूप धन्यवाद.